वगैरे होते काही कालच होती बैठक वरिष्ठ नेत्यांना लोकसभेचं तिकीट द्यायला असा काही निर्णय झाला का त्यामध्ये? नाही, खरं म्हणजे मला कल्पना नाही की बातम्या कोण येतात. तसे काही बैठक नव्हती ती. लोकसभेच्या ज्या कामाची जबाबदारी दिलेली आहे का वेगवेगळ्या राज्यातल्या अन्य लोकसभेसाठी, तर त्याच्या संदर्भात एक पूर्वतयारी बैठक होती. म्हणजे पक्षाचं असं काही ठरलं नाही सध्या? नाही, म्हणजे मलाही कळत नाही बातमी आली कुठून म्हणजे. फक्त दुसरा एक प्रश्न होता, सुशीलकुमार शिंदेंना भेटायला चंद्रकांतदादा पाटील त्यांच्या घरी जात आहेत, या भेटीमागे काही राजकीय अन्वयार्थ लावले जात आहेत? आता ज्येष्ठ नेते आहेत शिंदे साहेब, त्यांना भेटायला त्यात काही वावगं नाही आहे. मला वाटतं आता चंद्रकांत दादांची माझी काही चर्चा नाही आहे, परंतु शिंदे साहेबांना भेटायला मला वाटतं काही वेगळा अर्थ काढण्यात काही कारण नाही. उद्धव ठाकरेंच्या कालच्या आरोपांनंतर काही लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असं वाटतं का तुम्हाला? उद्धव ठाकरेंना, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, हिंदुत्व ज्यांनी सोडलेलं आहे, ज्यांना कुठलाच आधार राहिला नाही, त्या अशा वैफल्यग्रस्त माणसाच्या टीकेला मला वाटतं एक जनता लक्ष देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.